नमस्कार. आज आपण एका अशा ऐतिहासिक संघर्षाची कहाणी पाहणार आहोत जो दिसताना तर सपशेल अयशस्वी ठरला, पण ज्याने एका राष्ट्राच्या समानतेच्या लढ्याची दिशाच कायमची बदलून टाकली. चला तर मग उघडूया इतिहासाचं हे महत्त्वाचं पान. कधी विचार केलाय की स्वतःच्या देवाला पाहण्यापासून, त्याची पूजा करण्यापासून जर कोणी रोखलं तर एखाद्याला कसं वाटेल? ह्याच एका तीव्र भावनेभोवती 20व्या शतकातला एक मोठा संघर्ष उभा राहिला होता. तर आपण बोलतोय त्या काळाबद्दल जिथे एका मोठ्या समाजासाठी मंदिराचे दरवाजे कायमचे बंद होते. म्हणजे बघा, हा लढा फक्त मंदिरात जाण्यापुरता मर्यादित नव्हता, अजिबात नाही. हा लढा होता माणसाला माणूस म्हणून मिळणाऱ्या सन्मानाचा. हे सगळं का घडत होतं तर त्यामागे होती अस्पृश्यता नावाची एक अत्यंत क्रूर सामाजिक प्रथा. म्हणजे काय तर या प्रथेमुळे समाजातील एका खूप मोठ्या वर्गाला म्हणजेच दलितांना साधे मूलभूत मानवी हक्कही नाकारले जात होते. त्यांना मंदिरात प्रवेश तर नव्हताच, देवपूजा करण्याचा अधिकारही नव्हता. आणि सामाजिक समानता तो तर खूप दूरचा विषय होता. आणि या सगळ्या भेदभावाचं, या अन्यायाचं एक जिवंत प्रतीक बनलं होतं नाशिकचं प्रसिद्ध काळाराम मंदिर. या मंदिराचे दरवाजे दलितांसाठी पूर्णपणे बंद होते. मग साहजिकच या अन्यायाविरुद्ध आवाज उठणारच होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी एकत्र येऊन एक मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली, हक्कांसाठीच्या एका मोठ्या लढ्याला. आणि या आंदोलनाचा आवाका किती मोठा होता हे ऐकून थक्क व्हायला होतं. हे काही 100-200 लोकांचं आंदोलन नव्हतं. नाही, तब्बल 15,000पेक्षा जास्त लोक. विचार करा, 15,000हून अधिक लोक आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले होते. ही खरं तर एका मोठ्या सामाजिक बदलाची नांदी होती. तर या आंदोलनाचा मार्ग होता सत्याग्रह. म्हणजे काय तर सत्यासाठी, आपल्या हक्कांसाठी, पण पूर्णपणे शांततेच्या मार्गाने केलेला आग्रह. लोकांनी एक प्रचंड मोठा मोर्चा काढला, पण मंदिरापर्यंत पोचल्यावर काय दिसलं तर दरवाजे बंदच होते. मग त्यांनी ठरवलं, मागे हटायचं नाही. त्यांनी मंदिराला वेढा घालून तिथेच अहिंसक आंदोलन सुरू केलं. आणि त्यांची मागणी अगदी साधी, सरळ आणि स्पष्ट होती. आम्हाला आमच्या देवाला पाहण्याचा हक्क हवाय, बस. आता गंमत बघा, हा लढा काही 1-2 दिवसांचा किंवा महिन्यांचा नव्हता. नाही, तो तब्बल 5 वर्ष चालला. 5 वर्षे. यावरून त्या लोकांचा दृढ निश्चय आणि त्यांची सहनशीलता किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतो. पण अर्थातच ही 5 वर्ष अजिबात सोपी नव्हती. या काळात असंख्य आव्हानं समोर उभी राहिली. तर बघा, मार्च 1930 मध्ये 15,000हून अधिक लोकांसोबत हा सत्याग्रह सुरू झाला. पुढच्याच महिन्यात एप्रिलमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठा संघर्ष झाला. इतका की त्यात स्वतः बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले. पण लोकांचा निर्धार अजिबात कमी झाला नाही. ऊन, पाऊस, वारा कशा